अशा पद्धतीची आताच्या सरकारची प्रतिमा आहे। त्याला छेद देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शरदराव पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या आणि आरपीआय या सर्व मित्र पक्षांच्या वतीनं ही राज्यामध्ये महाविकास आघाडी तयार झालेली आहे। या महाविकास आघाडीमधून उमेदवारी करताना मला आनंद होतोय की ज्या राजकारणाला स्थानिक पातळीला सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने गेले 10 वर्षाचं कामकाज झाल्याचं आपण चित्र बघतोय। प्रकाश आंबेडकर एका साखर कामगाराचा, गरीब साखर कामगाराचा मुलगा म्हणून आपल्या सर्वांच्याकडे आले। अनेकांनी त्यांना भरभरून मतं दिली, पैसे दिले, निवडून आले आणि 2 वेळेला त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच्या पाठीत खंजीर खुपसून 50 ओके एकदम ओके म्हणून ते कुठे गेले? आणि अशा तऱ्हेचा हा गद्दार आमदार ज्याच्यामुळे या सगळ्या मतदारसंघाला कलंक लागलेला, हा कलंक धुवून टाकण्यासाठी उद्याच्या 20 तारखेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना निर्णय घ्यायला लागला। दुसरी गोष्ट, आमच्या काळात नामदेवराव मोहिते आमदार होते, मी होतो, बजरंग देसाई होते, अनेक जण आम्ही आमदार होतो, पण आमच्या काळात टक्केवारी नावाचा शब्द हे आमदार झाल्या पहिल्यांदा 10% टक्केवारीचा रेट काढला, दुसऱ्या वर्षीपासून 20% चालू झालं आणि तिसऱ्या वर्षी 30%वर गेलं। मला वाटलं कदाचित महागाई वाढल्यामुळे टक्केवारी मित्रांनो, ज्या वेळेला ते आमदार झाले त्यावेळेला त्यांची परिस्थिती गरिबीची होती, हे खरं आहे। त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर फक्त 20 फूट जमीन, आज मितीला रेकॉर्डेड 7-12-8 वर त्यांच्या कुटुंबियांची जमीन 96 एकर आहे, 96 एकर। आणि त्याशिवाय बगलबच्चे पै पाहुण्याच्या नावावर किती आहे माहित नाही। बुदरगडात जमीन आहे, पूरमध्ये 700-750 एकर, खाली कोकणात आहे, आजऱ्यात आहे, कलवीर मध्ये आहे, राधानगरीत आहे, बगल तिथं जमिनीचा हव्यास घेऊन त्यांची जमिनी खरेदी करण्यात यायचा। हे सारं विश्व टक्केवारीतून जन्माला आलेलं आहे आणि म्हणून ही टक्केवारी थोपवण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला उद्याच्या काळात 20 तारखेला हे काम करायचं। मित्रांनो, त्यांची दुसरी विरोधावर कार्यप्रवण आमदार असं स्वतःला लावतात, कार्यप्रवण कार्यतत्परचा धडा आम्ही बिजलीवाल्यांनी घेतला का? आमच्या कारखान्याचा इथेनॉलचा प्रकल्प 135 कोटीचा, तो अडवला 12 महिने, ही याची कार्यतत्परता। त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे शाहूजी महाराज प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी निवडून आणले,